मग मिसेस सेन ज्या आहेत त्या म्हणतात की इंटरेस्टिंग, अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. बघा, त्या म्हणतात मिसेस सेन, अरे वा, हे तर खूप इंटरेस्टिंग आहे, मजेदार आहे. एका शॉपमध्ये तुझी बॅग आहे आणि तुझ्या बॅगेवरती काय आहे, तर कुत्रा बसलेला आहे. म्हणजे हे सगळ्या ज्या तिन्ही घटना आहे परत पुन्हा कशा आहेत, तर इंटरेस्टिंग घडलेल्या आहेत. मग पुन्हा आता इथे काय म्हणत आहे बघा, तर पुन्हा इथे रितेश बघा आणखी एक्सक्युजेस जे आहे त्याचे तो इथे त्याने द्यायला सुरुवात केलेली आहे. येस मॅम, इवन द शॉपकीपर वॉज सरप्राइज्ड. तो जो शॉपकीपर होता तो देखील सरप्राईज झाला होता की माझ्या शॉपमध्ये, माझ्या दुकानामध्ये हा जो कुत्रा आहे तो कसा आला असेल. हे बघूनच हा जो शॉपकीपर आहे तो कसा झाला होता, सरप्राईज झाला होता, आश्चर्यचकित झाला होता की हा जो कुत्रा आहे तो माझ्या दुकानामध्ये कसा बरं आला असेल. मग ही डिडंट नो वेअर द डॉग हॅड कम फ्रॉम. कुणालाही माहीत नव्हतं की हा जो डॉगी आहे तो ह्या शॉपमध्ये कसा आला असेल. आणि त्याला देखील माहीत नव्हतं कुणाला, शॉपकीपरला. आणि ह्या शॉपमध्ये काय विसरला होता तो, स्कूलची बॅग विसरलेला होता. आणि नेमकं त्या बॅगेवरती कोण बसलेलं होतं, कुत्रा बसलेला होता. आणि हे शॉपकीपर जेव्हा पुन्हा आला त्या शॉपमध्ये तेव्हा त्याला कळलंच नाही की तो जो कुत्रा आहे तो कुठून आलेला आहे. मग ह्या ज्या तिन्ही घटना आहेत त्या सडनली होत होत्या आणि तो त्याच्या मॅडमला काय करत होता, एक्सक्युजेस ज्या आहेत त्या देत होता. आणि मग बघा, हाऊ दॅट डॉग ग्रोड इट, वी ट्राईड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स टू मेक इट मूव, विस्टलिंग अँड क्लॅपिंग. आता त्याने शॉपकीपरने आणि रितेशने खूप प्रयत्न केलेला आहे की डॉग जो आहे तो माझ्या बॅगीवरून उठावा आणि पुढे जावा. यासाठी कुणी प्रयत्न केलेले आहेत, तर रितेशने खूप प्रयत्न केलेले आहे की त्याने माझी बॅग मला परत द्यावी. त्यासाठी बघा त्याने काय केलेलं आहे की त्याला हकलवण्याचे, त्या बॅगीवरून हकलवण्याचे रितेशने आणि शॉपकीपरने खूप प्रयत्न केलेले आहे. बघा, त्याने विस्लिंग म्हणजे शिट्टी वाजवलेली आहे, तसंच त्याने क्लॅपिंग देखील केलेलं आहे की बाबा तो उठ आणि माझी बॅग जी आहे ती मला दे. पण त्याने शिट्ट्या वाजवल्या, त्याने क्लॅपिंग केलं, तरी सुद्धा तो डॉग जो आहे तो हललेला नाही, त्याच्या जागेवरून तो हललेला नाही. असं जे एक्सक्युजेस आहेत ते त्याने कुणाला दिलेले आहेत, तर मिसेस सेनला दिलेले आहेत. मग अँड शोविंग हिम द स्टिक बट ही वुडंट बज अँड आय कुडंट लिव्ह विदाउट माय स्कूल बॅग. त्याने अखेर शेवटी काय केलेलं आहे, त्या डॉगीला त्याने स्टिक देखील दाखवलेली आहे, काठी देखील दाखवलेली आहे, तरीसुद्धा तो जो कुत्रा आहे तो ठचम झालेला नाही आहे. म्हणजे अगदी मूव्ह झालेला नाही आहे, हललेला नाही आहे माझ्या बॅगेवरून. आणि मी ती बॅग सोडून कसं काय बरं स्कूलला येऊ शकतो, असे एक्सक्युजेस जे आहे तो कोण देत आहे, तर हा जो रितेश आहे तो आपल्या टीचरला देत आहे. मग टीचर बघा काय म्हणते, तर मिसेस सेन असं म्हणते की बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. आता त्याच्या बॅगला, त्याच्या पाठीवर तर दप्तर दिसत आहे, बॅग तर दिसत आहे, असं मिसेस सेन म्हणत आहे. मग तो ही बॅग कशी बरं मिळवली, तर रितेश त्यावर काय म्हणतोय की रितेश म्हणतो, मॅम फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट. मॅम काय घडलं तुम्हाला माहिती आहे का, फायनली मला ज्या शॉपकीपरने काय दिलेलं आहे, तर फायनली मला शॉपकीपरने एक बिस्किटचं पॅकेट दिलं. आणि ते जे बिस्किटचं पॅकेट आहे ते घेऊन मी काय केलं, तर फायनली मी ते जे बिस्किटचं पॅकेट आहे ते मी घेतलं, शॉपकीपरने मला ते दिलं. आणि त्यानंतर आय ऑफर्ड द बिस्किट्स टू द डॉग अँड ल्युड ह्यूम अवे फ्रॉम द बॅग. मी ते कुणाला ऑफर केलं, तर मी ते डॉगीला ऑफर केलं आणि डॉगीला म्हणालो की तू काय कर की हे बिस्किटचं पॅकेट घे आणि मला माझी बॅग दे. म्हणून मी हे जे बिस्किट आहे ते मी कुणाला ऑफर केलेले आहे, तर डॉगीला ऑफर केलेले आहे. यावर मिसेस सेन काय म्हणतायत की ओके, सो लेट्स से दॅट अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स. ठीक आहे,
ह्या सगळ्यांसाठी तुझे किती मिनटं गेले असतील? तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी, ह्या सगळ्या मॅटर्ससाठी तुझे फक्त 15 मिनटं गेलेले असतील, असे मिसेस सेन ज्या आहेत त्या कुणाला म्हणत आहे? तर रितेश जो आहे त्या रितेशला ते म्हणत आहे. मग पुन्हा रितेश बघा काय म्हणतोय, तर पुन्हा रितेश जो आहे तो एक्सक्यूजेस देत आहे की बट देअर्स मोर मॅडम, एवढंच नाही तर आणखी पण खूप काही आहे. मग द पोर्टू began to follow me to school. It looked so poor and lonely and small. बघा एवढंच नाही मॅडम, आणखी सुद्धा सांगण्यासारखं खूप काही आहे की मी ती बॅग तर घेतली, मी डॉगीला काय केलेलं आहे, बिस्किट ऑफर केले, बिस्किट ऑफर करून त्यांच्याकडनं काय घेतलं, त्या डॉगीकडनं मी माझी बॅग घेतली आणि ती बॅग घेऊन मी स्कूलला आलो. तर माझ्या मागे मागे तो जो पप्पी आहे, जो डॉगी आहे तो देखील आला आणि मला तो कसा वाटत होता, तर तो खूप गरीब वाटत होता आणि एकटा वाटत होता आणि तो कसा आहे, मला लहान वाटत होता. कोण? तर हा जो डॉगी आहे, जो कुणाच्या बॅगेवरती बसलेला, तर रितेशच्या बॅगेवरती बसलेला, हा कसा आहे, पुअर आहे आणि स्मॉल आहे. मग मिसेस सेन काय म्हणते, स्मॉल म्हणजे लहान, डॉगी हा लहान आहे. डिड यू से स्मॉल? पुन्हा म्हणत आहे स्मॉल. डिड यू से स्मॉल म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की तो डॉगी जो आहे तो लहान आहे, तुझ्या मते तो डॉगी लहान आहे, असं कोण म्हणत आहे? तर मॅडम ह्या रितेशला म्हणत आहे. मग रितेश काय म्हणतोय की आय मीन यंग मॅम. आय मीन काय, तर यंग मॅम म्हणजे माझ्या मते तो कसा आहे, तर तरुण आहे. इट वॉज बिग इन साईज बट इट वॉज ओनली अ पपर रिअली अँड इट लुक लॉस्ट. म्हणजे तुम्ही त्याच्या दिसण्यावर जाऊ नका, तो कसा दिसतोय, मोठा दिसतोय, पण तो असायला कसा आहे, तर लहानच आहे. तो त्याची जी बॉडी आहे किंवा साईज आहे ती कशी आहे, तुम्हाला मोठी दिसेल, पण मुळातच तो कसा आहे, तर तो वयाने मात्र लहान आहे, स्मॉल आहे, असं तो त्याच्या टीचरला समजावत आहे. बघा मग तो काय म्हणतोय की त्याने काहीतरी त्याचं गमावलेलं आहे. तर काय त्याने गमावलेलं आहे, तर बघा maybe it was looking for its mother or honor and thus it was asking for my help. मला असं वाटतं की तो माझ्या पाठीपाठी का आलेला असावा, की त्याला माझ्या मदतीची काय असावी, गरज असावी, म्हणून तो माझ्या पाठीपाठी आलेला असावा. आणि मला तो काय म्हणत आहे, मला माझ्या मते काय वाटत आहे मला, की तो त्याच्या आईला शोधत असावा किंवा त्याचा जो काही मालक आहे त्याला तो शोधत असावा आणि यासाठी त्याला माझ्या मदतीची गरज आहे असं मला वाटतं, असं तो मिसेस सेनला काय करत आहे, तर जे एक्सक्यूजेस आहे ते मिसेस सेनला देत आहे. मग सो आय बिगॅन अ इन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर्स अँड precisely, but nobody could tell and couldn't leave it behind. मी काही शॉपकीपरला विचारलं की हा डॉगी कुणाचा आहे, तुमचा आहे का, किंवा याचे ऑनर कोण आहेत, काय आहेत, ही सगळी चौकशी जी आहे ती हा जो रितेश आहे त्याने केलेली आहे त्या डॉगीबद्दल, पण त्याला काही रिस्पॉन्स मिळाला नाही. मग मिसेस सेन म्हणतात अँड देन यू फाउंड द ऑनर, हू वॉज इट? म्हणजे नक्कीच तू एवढे काय इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे, म्हणजे तुला नक्कीच त्याचा ऑनर जो आहे तो मिळालेला असेल, त्याचा जो मालक आहे तो तुला मिळालेला असेल. कोण आहे तो, सांग बरं आम्हाला, असं मॅडम ज्या आहे त्या रितेशच्या मॅडम म्हणत आहे. मग रितेश म्हणतो दॅट्स द फनी पार्ट, दॅट्स द फनी पार्ट मॅडम. ह्या ज्या गोष्टी आहे मॅडम त्या आणखी फनी आहेत, खूप मजेशीर आहेत. बघा कसं, द पपी इटसेल्फ फाउंड द ऑनर, म्हणजे त्या डॉगीने काय केलेलं आहे, स्वतःच्या मालकाला शोधलेलं आहे. म्हणजेच हा जो पार्ट आहे तो कसा आहे, फनी आहे मॅम. असं झालं आहे की त्या डॉगीने काय केलेलं आहे, स्वतःचा मालक स्वतः शोधलेला आहे. असं जे कारण आहे स्टेप बाय स्टेप जो आहे तो त्याच्या मॅडमला तो इथे समजून सांगत आहे. मग आपण इथे बघितलेलं आहे की इट्स वॉज समवन अक्रॉस द रोड अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड्स द पर्सन. त्याने फक्त काय केलेलं आहे, जो रोड आहे तो त्याने क्रॉस केला आणि त्याच्या मालकावरती त्याने झेप घेतलेली आहे, म्हणजेच त्याचा मालक जो आहे तो त्याला तिथे मिळालेला आहे. आय वॉज सो रिलीव्ड
देन आय टर्न अँड रन स्ट्रेट टू स्कूल. मला खूप बरं वाटलं जेव्हा त्याचा मालक ऑनर जो आहे डॉगीचा त्याला मिळाला. तेव्हा मग मी सरळ कुठे चालत आलो, तर माझ्या स्कूलमध्ये मी सरळ चालत आलो. तर बघा, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याने शेअर केलेल्या आहेत तिच्या टीचरसोबत. मग आता टीचर काय म्हणत आहे पहा, की मिसेस सेन गुड बाय. मिसेस सेन म्हणत आहे, गुड बॉय, तू कसा आहेस? तू खूप चांगला मुलगा आहेस, खूप चांगला विद्यार्थी आहेस. नाव दॅट आर युअर गुड डीड्स आर डन, देअर समथिंग एल्स यू कॅन डू. म्हणजे आता काही गोष्टी ज्या आहेत त्या कशा घडलेल्या आहेत, तू खूप छान ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. म्हणजे त्याची रचना देखील कशी केलेली आहे तर छान प्रकारे केलेली आहे असं त्या टीचरला कळत होतं. कुठल्याही टीचरला स्टुडंट खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे हे लगेच समजून येतं. मग देअर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप, वुड यू लाईक टू सेंड अन एंट्री. आता आपल्याकडे ना लवकरात लवकर काय येणार आहे, जी कॉम्पिटिशन आहे स्टोरी रायटिंगची ती येणार आहे, तू त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होशील का, असं टीचर रितेशला विचारत आहे. मग टीचर बघा, मग रितेश जो आहे तो पुन्हा उत्साहाने बघा काय म्हणत आहे, की हो मॅम, मी मॅम, नाव आय वुडंट नो व्हॉट टू राईट, आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अ स्टोरी. नाही मॅडम, मी कसं काय स्टोरी लिहू शकतो, मला तर स्टोरी लिहिता येत नाही, ती बनवता देखील येत नाही, ती रचता देखील येत नाही, असं जो रितेश आहे तो मॅडमला सांगतोय की मला काही स्टोरी लिहिता येणार नाही, मला स्टोरी बनवता येणार नाही. तर अशा प्रकारे आपण इथे बघितलेलं आहे की रितेश आणि त्याचे जे टीचर आहे त्यांच्यामधील हे स्किट आपण इथे अभ्यासलेलं आहे. आता इथे आपण बघणार आहोत काही वर्ड्स जे आहेत, वर्ड्सचे मीनिंग आपण इथे समजून घेणार आहोत. बघा, नथिंग शॉर्ट ऑफ म्हणजे नथिंग लेस दॅन. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टिगेट म्हणजेच कॅरी आउट ऑफ सिस्टमॅटिक सर्च टू डिस्कवर ट्रूथ अबाउट सम इन्सिडेंट. काही घटना घडेल असेल तर आपण काय करतो, त्याचा अगदी पडताळा करत असतो. ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या कशा घडल्या, काय घडल्या याचा आपण तपास करत असतो, त्याला इन्व्हेस्टिगेशन म्हणतात. मग आहे पेवमेंट म्हणजे अ फुटपाथ ऑफ द साइड्स ऑफ अ रोड. ज्या ठिकाणी कोण पडलं होतं, तर एक व्यक्ती जो आहे तो वेदनाक्षम जो व्यक्ती आहे, ज्याला दुखत होतं, तो माणूस चक्कर येऊन पडलेला होता. मग ग्रोनिंग म्हणजे मेकिंग पेनफुल साऊंड्स. त्याचा जो साऊंड्स होता त्या व्यक्तीचा तो कसा होता, तर खूप वेदनाक्षम असा होता. मग टू डील विथ म्हणजे टू हँडल, तू कसा हँडल केलेला आहे, जसे टीचरने बोललेला ना की ह्या ज्या गोष्टी आहेत तू त्या कशा हँडल केलेल्या आहे. मग वॅनिश म्हणजे काय, तर डिसअपेअर्ड म्हणजे जे दोन चोर होते त्यांच्या मागे हा जेव्हा धावला तेव्हा ते दोन चोर अचानक दिसेनासे झाले. मग आहे टू डील विथ म्हणजे टू हँडल आणि वॅनिश म्हणजे डिसअपिअर्ड आणि ग्रोअल्ड म्हणजे अँग्री साऊंड्स मेड बाय ॲनिमल्स. जो ॲनिमलचा साऊंड असतो जेव्हा ते रागवलेले असतात तशा अवस्थेत. आणि बर्ड्स म्हणजे मूव, तो जो डॉगी आहे तो अजिबात बॅगीवरनं उठलेला नव्हता. मग लिव्ड म्हणजे अट्रॅक्ट टू डू समथिंग. आणि नेक्स्ट आहे अकाउंट्स फॉर म्हणजे रिपोर्ट्स व्हॉट हॅपन. आणि नेक्स्ट आहे रिलीव्ह म्हणजे नो लॉंगर वरीड म्हणजे कशाचीही चिंता त्याला आता नाही. कारण आपण बघितलेलं होतं की जेव्हा जो डॉगी आहे तो त्याच्या मालकाकडे गेला आणि मग मी कसं झालेलो आहे, रिलीफ झालेलो आहे, आता मला कुठलीही काळजी नाही आहे असं रितेशला वाटत होतं. पण ही जी स्टोरी आहे ती हा रितेश रचलेली स्टोरी जी आहे ती जो रितेश आहे तो मला सांगत आहे असं टीचरला आधीच जाणवलेलं होतं. तर पहा मुलांनो, इथे अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, तर ही जी स्टोरी आहे, कुठली आपली स्टोरी आहे, तर 2.4 जे एक्सक्यूजेस आहे ते टीचरला रितेशने कसे दिलेले आहे, कुठले दिलेले आहे, कुठल्या गोष्टी त्याने एकत्र करून अगदी स्टेप बाय स्टेप ज्या
एक्सक्यूजेस आहे, कारणे आहेत, सबबी आहेत, त्या टीचरला सांगून कसं टीचरला सांगितलं की मला शाळेला यायला कसा लेट झाला, ह्या सगळ्या सबबी ज्या आहेत त्या अशा गोष्टी रचून सराव करून किंवा ह्या सबबी रचून ह्या कोणाला सांगण्यात आलेल्या आहेत, तर त्याच्या क्लास टीचरला सांगण्यात आलेल्या आहे. आणि ह्या सगळ्या रचलेल्या कोणी आहेत, तर रितेशने रचलेल्या आहे. आणि जेव्हा हा संवाद तो टीचरसोबत करत होता तेव्हा टीचरला देखील कळालेलं होतं की हा अगदी सबबी सांगत आहे, एक्सक्यूजेस देत आहे लेट येण्याचे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की एक्सक्यूजेस म्हणजेच हे एक स्किट आहे. जसं ह्यामधून आपल्याला हे देखील शिकायला मिळतं की आपण देखील काय करत असतो जेव्हा आपल्याला लेट होतो किंवा काही प्रोग्राम असतो त्यामध्ये देखील आपल्याला काही लेट झालेलं असेल किंवा काही कारणास्तव आपण कुठे उशिरा पोहोचलेलो असेल तर आपल्याला तिथे देखील काय द्यावं लागतं, तर एक्सक्यूजेस जे आहेत ते द्यावे लागत असतात. तर अशा प्रकारचं हे जे स्किट आहे, एक स्टुडंट आणि एक टीचरचं जे स्किट आहे ते आपण इथे अभ्यासलेलं आहे. आता थोडक्यात आपण काय करणार आहोत, तर त्याचे जे क्वेश्चन आन्सर आहेत तर ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, त्याचे क्वेश्चन आन्सर फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपण इथे अभ्यासणार आहोत. तर पहिला बघा क्वेश्चन्स काय आहे, तर जो फर्स्ट क्वेश्चन्स आहे, इन व्हॉट सेन्स वॉज रितेश अर्ली. आता जेव्हा टीचरने त्याला विचारलं की तू लेट का आलेला आहेस, हे त्याला अगदी उलट पद्धतीने जेव्हा विचारलं तेव्हा पटकन बघा त्यांनी कशी स्टोरीची रचना केलेली आहे. बघा, ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट रितेश वॉज व्हेरी लेट. तो अगदी दुसऱ्या तासाला आलेला होता, म्हणजे तो खूप लेट आलेला होता. द फर्स्ट पिरियड ऑफ द क्लास वॉज अबाउट टू एंड अँड द सेकंड पिरियड वॉज टू स्टार्ट सून. पहिलं लेक्चर जे आहे ते संपलेलं होतं आणि दुसरं लेक्चर जे आहे ते चालू झालेलं होतं. दुसरा तास जो आहे तो चालू झालेला होता. सो द टीचर राईटली सेड दॅट रितेश वॉज टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. म्हणजे त्याला उलट पद्धतीने बोलत होता, अरे तू तर खूप लवकर आलेला आहेस, अरे आत्ताशीच फक्त सेकंडच लेक्चर चालू आहे, दुसराच तास चालू आहे, तू एवढ्या लवकर शाळेत आलेला आहेस. अशा पद्धतीने टीचर काय करत होत्या, तर त्याला विचारपूस करत होत्या, म्हणजे तू लेट का आलास. तर त्याने सगळ्या ज्या सबबी आहेत त्या टीचरला मग पुढे सांगायला सुरुवात केलेली होती. आता इथे आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, पहा. तर आपल्याला माहीत आहे इथे हे जे स्किट आहे ते अगदी इंटरेस्टिंग असं स्किट होतं. इथे बघा, व्हॉट वॉज द फर्स्ट रिझन वाय रितेश वॉज डिलाइट. आता इथे बघू शकतो आन्सर, वन ऑन द वे टू स्कूल. ऑन द वे म्हणजे स्कूलच्या मार्गावरतीच काय घडलं होतं की रितेश हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. मेन रोडवरती जो एक पर्सन होता त्याचा जो वेदनाक्षम आवाज जो होता तो त्याच्या कानावरती आलेला होता. ही वेंट देअर टू फाइंड इफ समवन नीडेड हेल्प. म्हणजे तो आवाज ऐकून त्याला काय वाटत होतं की त्याला आवाज ऐकून असं वाटत होते की त्या माणसाला माझ्या मदतीची गरज आहे. ही सॉ अ पर्सन लाईंग नियर द प्रिव्हेंट हू वॉज ग्रोविंग विथ अ पेन. म्हणजे तो अगदी त्रासलेला होता, खूप वेदनाक्षम असल्यामुळे त्याला खूप त्रास होत होता आणि तो गुरगुरत होता, अगदी चिडलेला होता. त्याला एवढा तो काय होत होता, तर त्याच्या जे काही बॉडीमध्ये पेन होत होता त्यामुळे तो खूप त्रासलेला होता आणि तसा आवाज तो करत होता. ॲज ही रीच द मॅन अनदर मॅन कम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर. आता काय झालं, जेव्हा मी त्याची मदत करायला जाणार तेवढ्यातच दुसरा माणूस जो आहे तो त्याच्या मदतीसाठी तिथे आलेला होता. आणि ही हॅड पॅकेट इन हिज हँड. आणि त्याच्या हातामध्ये काय होतं, तर एक पॅकेट होतं. ही वॉज थीफ. आणि तो कोण होता, तर तो एक चोर होता. देन मॅन लाईंग नियर द पेव्हमेंट गॉट अप अँड ही ऑल्सो स्टार्टेड रनिंग विथ द थीफ. आणि इथे बघा, हे दोघं माणसं जे आहेत ते काय झालेले आहेत, तर तो चोर आणि तो व्यक्ती जो जमिनीवरती पडलेला होता, ते दोघंही चोर जे आहेत ते उठले आणि धूम पळत सुटले. मग रितेश रॅन आफ्टर दॅन बट दे जस्ट व्हॅनिश अराउंड द कॉर्नर.
आता त्या दोघांच्या मागे हा जो रितेश आहे तो पळत सुटला, पण अचानक ते दोघेही माणसं दिसेनासे झाले. दिस वॉज